कुणाचा आला वाजतोय दादा बंद कर ना. माझा नाही रे, आदित्यचा वाजतोय. आदित्य अलार्म बंद कर. उठायचं नसते, कशाला अलार्म लावता तुम्ही? प्रीतम अलार्म बंद कर. अलार्म बंद कर ना प्रीतम. वेंके 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 उठ, आंघोळ करायचे. अरे उठा सगळे, जा आंघोळीला. उठाय का सगळे? जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. अगं भावना, चहाचं कुठपर्यंत आलं? झालाय झालाय, आणतायत. एक सासू मग दे. एकदम सावकाश कर, सावकाश. वेंकी अरे काय वेंकी वेंकी हो का? त्याचं नाव घे तू. खरंच केली अशी. एक मिनिट तुम्ही इकडे कुठे? हे बघ जानू, मी अंघोळीला जाणार आहे आता. आदित्य दादा गेलाय, कळलं? हा, त्यानंतर तुला जायचंय, जा. मला माहिती. बाहेर येऊ तर आधी. हा, मग आज येईल ना तो. मला नको सांगू, मी आधी राहणार आहे अंघोळीला. अरे हळूहळू पडशील. त्या मुलांचं काय करायचं? लहानच का आदित्य, काय चाललंय? मला काम आहे बाबा, लवकर तयार व्हा.
यार सिद्धू काय फ्रेश वाटतंय यार इथे. म्हणजे सासवडची हवा काहीतरी अशी वेगळीच आहे. अरे विषय काय बाबा. हे सिद्धू, मी काय म्हणतोय, आम्ही अनेसे इथे आलो आहोत तर तू आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन चल ना. घे. पाहुण्यांनी प्रस्ताव मांडला आणि आम्ही कधी नाही बोललो असं झालंय का कधी? ओके सो डन. अरे अख्खा सासवड फिरवता भाई तुला. वा, वा. बोल कुठे जायचं होतं? अरे ए मावशीने केलंय. बाई, क्या बात है, क्या बात है. वा, मावशीचे आजचे पोहे ना, म्हणजे खरं तू खाल्लेस का? नाही अजून. प्लीज का, एकदा खाशील ना तर खातच राहशील. अच्छा जान्हवी, आदित्यला आणि पारूला सासवड फिरवण्याचा प्लॅन ठरतोय तर मी विचार करत होतो तू भावना मॅडमना जर सांगू जिग्स, डोंट वरी, मी आहे ना. मी बोलते ताईशी, ती येईल तुझ्या बरोबर. संपला विषय. क्या बात है. ओके सो मग सिद्धू, तू, मी, पारू आणि भावना. जिग्स, मी पण येते तुमच्या सोबत. अच्छा तू येतेस का? बरं ठीक आहे, घेऊन जाऊया ना तिला. आदित्य ऐक ना, प्रवासात खेच ना तुझी. अरे बेस्ट ना, तू येते म्हणजे जयंत पण येईल की. जिग्स, त्याचं काय आहे ना, जयंतला आज घरूनच काम करावं लागणार आहे, त्यामुळे तो नाही येणार आपल्यासोबत. आपण जाऊयात ना. हा, ठीक आहे, आम्ही झेलू तुला, काही हरकत नाही. मी भावना ताईशी हा. बोलू नंतर. पारू. काय खूप खोकला येतं? नाही नाही ठीक आहे तू जरा मी आले का? लक्ष्मी, बाकी तू सुनांच्या बाबतीत फार नशीबवान आहेस हा. अगदी मनमोकळ्या, सगळं काम तुझ्या बरोबर शेअर करणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या, इतक्या छान सुना मिळाल्यात तुला. अगदी खरंय. अगं सुना नाही, लेकीच आहेत त्या माझ्या. प्रिया पण आहे मनमोकळी, मारते गप्पा. पण आमचं दामिनी प्रकरण बघितलंयस ना? अगं घरोघरी मातीच्या चुली. आता बघ ना, ह्या दोघी अशा तर तिसरीची वेगळीच तरा. सिंचन अगं अशी रागावली की माहेरीच गेली. खरंय, ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स ज्याला त्याला. पण आता आपण सगळेजण एकत्र जमलोय ना, आता नको ह्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलायला काही. अगदी खरंय बघ. 2 दिवस आलीयस ना तर निवांत राहा. कुठलेही प्रश्न नको आणि कुठल्या संकटांबद्दल चर्चाही नको. खरंच. तुला सांगू, तू आलीयस ना तर मला असं वाटतं जणू मीच माहेरी आले. आता कुठलंही संकट आपल्या समोर येणं शक्यच नाही. वरात जाते वाटतं. आई, या वेळेला कोण ढोल वाजवते? बघ ना, आणि अगदी आपल्या दारापाशी असल्यासारखं वाटतंय नाही. बघूया का? चल चल.
अगं या आहेत कोण? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण बिचारे, यांना माहितीही नाही यांच्या दारात एक असं वादळ उभं आहे जे या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. आदित्य सर, ए आदित्य हमरे बाय द वे गाईज, आपण छान मस्त बाहेर निघालोय. कोणी काही खायला वगैरे घेतलं नाही ना घरातून? काय ग? अरे एवढाच ना. अरे थांबवतो मी गाडी, घेऊया काहीतरी. इतकं काय त्यात, थांबू का? हा चालेल. कुठे चाललं तू? अरे मग अरे जानू आहे ना. अरे ती काय करते इथे बसून? जाईल ती. मी हो नाही तर काय, नुसती बसलीच तर आहे. जा काहीतरी घेऊन ये, आळशी कुठली. तू आळशी आणि एवढं वाटतं ना तर तू जा, मी जात नाही. यार असं कसं? मला सांगा, मी पाहुणा आहे ना. यार तुम्ही काय ठरवा जा आता. जा जा प्लीज, तू घेऊन ये. जा 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 पटकन, सांग ना तिला. इथे मध्येच का थांबवली असेल यांनी गाडी? जाते. जानू 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 जानू, पाण्याची बॉटल घेशील काय? खाल्ल्यानंतर तहान लागेल ना. आणि एक काम करा, आईस्क्रीम घेशील आणि नाचोसचे पॅकेट्स 5. ओके? आता एवढं सगळं तुझ्या लक्षात आहे, हं? पाठ पण झालंय, मग जाऊन घे ना तूच. नाही मग तू लहानपणापासून मला जे छेडलंय त्याचा बदला कसा घेणार मी? आदित्य. जा जा जा, लवकर आण ग. हो. लाल माती कुस्तीची मिसळ झणझणीत वर पायची. पण रस्सा तांबडा पांढरा कोल्हापूरच्या या पद्मावतीचा निस्ता दार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 ा.
अरे ही तर आपल्या कॉलेज मधली पद्मा ना. पद्मा ही पद्मा, आता बघाच ही पद्मा तुमची कशी वाट लावते ते. बाबा काका तुम्ही ओळखता का यांना? अरे ओळखतो म्हणजे काय, चांगलंच ओळखतो. अरे ही आमची मैत्रीण आहे कॉलेज मधली पद्मा. अगं बाई, म्हणजे आता आई बाबांच्या कॉलेज मधले मित्रमैत्रिणी येणार वाटतं सगळेच. यांच्या कॉलेजची मैत्रीण वगैरे ठीक आहे, पण आहेत कोण? ते सगळं ठीक आहे, पण इकडे नेमक्या काय करताय? डोक्यावर पडलेत का हे? दारात आलेल्या पाहुण्याला इतका वेळ कोणी उभं करतं का? आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. तुमचं स्वागत आहे, या. बहिणी अहो पाहुण्या आहेत त्या आपल्या, या. अरे मी मावशी आहे तुम्हा सगळ्यांची. मला इथंच उभं ठेवणार आहात का? नाही 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 नाही, या ना, या 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 मावशी, या मावशी. या. हो, क्या बात है, क्या बात है. काय म्हणजे परफेक्ट माहोल जमलाय ना. किती छान आहे ना. म्हणजे आपण सगळे मिळून असे बाहेर आलो आहोत किती दिवसांनी, आणि त्यात मस्त ही सासवडची हवा. आहा. अरे विषय काय बाई. पण आदित्य, तुमच्याकडे ते समुद्र आहे ना, तुम्ही कायम जात असाल तिकडे. घ्या. ऍक्च्युली भावना कसं आहे माहितीये का, मी पवई लेक पासून समुद्र तसं जवळच आहे, पण जायला वेळच नाहीये. मी सतत एक तर घर नाही तर काम, बस. पण मला काय वाटतंय जानू, तुझ्यासाठी आमची एक फरमाईश आहे का तुझं अजून सुरू? घ्या. अरे यार, मी ऐकलं होतं की तू जरा बरं गाते वगैरे, म्हणून म्हटलं तुझ्याकडनं एखादं गाणं ऐकावं मस्त निसर्गाच्या सानिध्यात. काय वाटतंय? अरे बेस्ट आयडिया. जानवी गा की. जानू, गा की ग. येस, मी कम पण ऑन. किती दिवसात तुझं गाणं नाही ऐकलंय. गा ना जानूताई. आदित्य कितीही चांगल्या मनाने मला गाणं म्हणायला सांगत असला, जरी आता जयंत तिथे असता तर त्याला हे सगळं आवडलं नसतं. त्यामुळे मी गाणं म्हणणं योग्य नाही. प्लीज. रेडी. भावनाताई, अगं खरं तर गायले असते मी, पण आज जरा घसा खराब आहे. अरे यार. यार जानवी केवढा भाव खाते सगळं. गा की. नाही, आणि आता अजून जर गायले ना तर अजून घसा खराब होईल. मी का हिला आळशी म्हणतो कळलं तुला? कळलं का? अरे मग नाही तर काय. आदित्य सर, असू दे ना. बरं बरं जाऊ दे. मी काय म्हणतो, इकडनं जवळपास मस्त भाजलेली कणीस मिळतात, आपण आणूया का सगळ्यांसाठी? नेकी और पुछपुछ. चला चला. तुम्ही थांबा इथेच. हो. चल रे, कुठे दाखव मला. हा पुढे. भावना नाही, आता आपण कुठे जायचं?
तुला कुठे जायचंय पारू? तू जिथे म्हणशील तिथे जाऊया. नाही नाही तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आता बाहेर गेलोय आणि थांबून राहिलोय म्हणल्यावरती असं सहलीला गेल्यासारखं वाटत नाही ना, म्हणून आपलं विचारलं. तुम्हाला माहित आहे भावनाताई, आम्ही जेव्हा गावाकडे फिरायला जायचो नाही असं, तर मग लई मज्जा करायचो. वेगवेगळे खेळ खेळायचो, एकमेकांची चेष्टा मस्करी करायचो, लई मज्जा यायची बघा. क्या बात आहे पारू, काय भारी सांगितलंयस तू. ताई मला एक कमाल आयडिया सुचली. म्हणजे आता काय करायचंय आपण? मी काय म्हणते, आपण इथेच कुठेतरी लपून बसूया आणि या मुलांची जरा मज्जा बघूयात का? हा चालतंय. ए जानू, नाही ग, उगाच काय काहीतरी. ताई अगं फार लांब नाही जायचंय, आपण इथेच जाऊयात कुठेतरी आणि बघूयात ना ते आपल्याला शोधू शकतायत की नाही ते. आणि आपण नाही सापडलो त्यांना तर? अगं नाही सापडलो तर आपण स्वतःहून बाहेर येऊ. थोडा वेळ हा. भारी आयडिया आहे. बरं जाऊया, चला. माझं तुमच्याकडे एक काम आहे. मावशी सांगा काय काम आहे? सांगा. कुठलंही काम असू दे, आम्ही अगदी हसत हसत करू. काय काम आहे? तुमच्या आईला आणि मावशीला मला हो म्हणायला सांगायचं. काय सांगायचं? हो म्हणायला सांगायचं. हो पण ते का म्हणायला सांगायचं म्हणजे? हरीश, सांगायचं म्हटल्यावर सांगायचं, विचारायचं कशाला? हुशार आहेस. लक्ष्मी, हे तुझं घर आहे ना? आता झगमग मला बघा असा प्रकार दिसतोय. अहिल्या, ही इथे का आली असेल? ही इथपर्यंत आली आहे, याचा अर्थ हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी विचित्र चाललंय. बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते. आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल. अरे देवा, मला असं वाटते की आपण या बिल्डिंग मध्येच लपायला पाहिजे. आता बघूयाच ना ते आपल्याला शोधत इथपर्यंत येत आहेत का नाही ते. इथे? अगं पण इथे कसे ते शोधत येतील आपल्याला? अरे अगं का नाही येणार, नक्की येतील. आणि तसंही ते आपल्यापासून फार लांब नाही आहेत. आणि हो, जीतचं जर तुझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर तू कुठेही लपलीस तरी तो तुला शोधत येईल. ए जानू, नको ग, आपण इथे लपू असं स्वप्नातही नाही वाटणार त्यांना. भावनाताई, असं काय करताय तुम्ही? प्रेमात अशी ताकद असते ना की आपला माणूस कुठं बी गेला तरी त्याला शोधून काढतोच. एक मिनिट, तुला हे सगळं कसं माहित? तू पण कुणाच्या प्रेमात पडलीयस का? नाही 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 काय नाही, पडलीये नक्की कुणाच्या तरी प्रेमात. बरं ते राहू दे, मला सांगा, ते खरंच शोधतील आपल्याला? ताई अगं नक्की येतील, तू फक्त वाट पहा. बरं आता कुठे लपूयात आपण? इकडे जाऊया. इथे? हा चालेल, चला चला, अवकाश हा. चला ये सावकाश, चला. अब जानू हळू, अगं पुढे बघ. हो या बघ ना, खेळालोय आपण. हो मॅडम. कोण आहात तुम्ही? तुम्ही हे हळू, कोण आहात तुम्ही? ओ, वाचवा. इकडे वाचवा.
हा हॉल आहे. अगा गा 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 गा. आमचा म्हशीचा गोटा मोठा आहे याच्यापेक्षा. असो, कुठे बेडरूम कुठे? इकडे इकडे या ना, दाखवतो आम्ही. या या. संतोष, तुझी पोरं मात्र मस्त आहेत हं, लक्ष्मी. अरे अहो, काय चाललंय? लक्ष्मी मला एक सांग, काल तुमच्या रियुनियनला तुम्ही दोघी भेटला होतात का हिला? मावशी या आधी पण येऊन गेलात का तुमच्या घरी? नाही ना, यांना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. काय वागतायत अशा की जणू आयत्या वेळेवर नागोबा. काय त्यांचं इथं नेमकं काय काम आहे? लक्ष्मी, हे तुझं घर आहे, इथे तुझे नियम चालतात. ही कोणते धाब्यावर बसवणारी? बरोबर आहे तुझं. आता आपण सूत्र हातात घ्यायलाच हवी. तू चल, आपण बोलूया तिच्याशी. अहो आलो. हा चल. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलं. हा म्हणजे तो बनवत होता ना. अरे कुठे गेले ते? काय माहिती लपलेत की काय? नाही रे, लपतील कशाला. थांब ना, इकडेच असेल कुठेतरी. आपण इथेच होतो ना मग. अरे हो रे, इकडेच होतो. थांब. पारू, भावना मॅडम, जानू, जान्हवी. एक मिनिट. काय मला कळलंय हा काय प्रकार आहे ना. मला कळलंय. काय ही जानू आहे ना, जानू एक नंबरची पचकी आहे. तिच्या डोक्यात ना काहीतरी अशा खुराफाती आयडिया आली असणार. अरे हो, आपली फिरकी घेण्यासाठी आहे ना त्या तिघी लपून बसलेल्या असणार. अरे काय बोलतोय? मला नाही वाटत रे. म्हणजे भावना मॅडम तसे नाही आहेत रे. सिद्धू, मी भावनाला तुझ्या आधीपासून ओळखतोय, कळलं का? अरे भावना बिचारी गरीब गाय आहे. ते जानू आणि पारूनी मिळून आहे ना, तिला पण त्यांच्यात सामील केलं असणार आहे. मग आता काय करायचंय? आता काय करणार? शोधायचंय. आपल्यावर राज्य आहे. चल शोधूया. हे गाडीत ठेवूया. चल हो, चल. पारू, काय चाललंय तुमचं? काय वेडेपणा आहे हा? अगं आई, असं काय करतेस? ही तुमची कॉलेज मधली मैत्रीण ना, म्हणजे आमची मावशी, या अहिल्या मावशी सारखी, नाही का? आणि तुमच्या कॉलेजच्या मैत्रिणीचा आम्ही हाल होऊ देऊ का? अजिबात नाही. आणि वहिनी, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करायचं हे मी तुमच्याकडूनच शिकलीये ना, है ना? निघा तुम्ही. हा? मी म्हटलं बाहेर जा. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? आत्ताच्या आत्ता या खोलीतनं बाहेर जा. सॉरी. काय चाललंय तुझं? तू इथं कशासाठी आलीयस? अंगाशी आता आला ना मुद्द्यावर. हे आपल्याला आवडतं. मग मी दिलेल्या चॅलेंजचा काय विचार केलाय तुम्ही? त्याचा काय विचार करायचा? हा असा पोरकटपणा आम्हाला जमणार नाही. हे बघ पद्मा, ते काय चॅलेंज वगैरे म्हणतेस ना, त्यात आम्हाला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. पण मला दांडगा इंटरेस्ट आहे, आणि म्हणून तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा लागेल. कारण जिथं जाईन तिथे या पद्मावतीचा असतोय निस्ता दारा. मग म्हणताय ना हो? आणि नाही म्हणालो तर? सवय नाही मला नाही ऐकायची. हे बघ पद्मा,
तू असशील मोठी श्रीमंत पण ती तुझ्या घरची. तुझ्या होला हो करायला तू काय आमची मालकीण नाहीयेस. हे फार तोंड नको चालवू, महागात पडेल तुला. एका खटक्यावर बोट जागेवर पलटी कर, नाहीतर अहिल्या, हे बघ, शब्दाने फक्त शब्द वाढत जाणार. थांब तू. हे बघ पद्मा, ते काय स्पर्धा वगैरे आहे ना, ती आम्हाला करायची नाहीये. आणि 40 वर्षांपूर्वी जे काही घडलंय त्याचं उत्तर आम्ही तुला दिलंय. आमचा काही हेतू वाईट नव्हता तुला काही बोलण्यामध्ये. ते सगळं तू विसरून जा. दुसरी गोष्ट, ही जी मंगळागौरीची स्पर्धा वगैरे आम्हाला काही करायची नाहीये. तुला दुसरं काही बोलायचं नसेल तर तू निघ आता. निघावं तर लागलच, पण मला नाही, तुला. म्हणजे कळेल. वाच. हे घर तुझं आहे ना लक्ष्मी? हो, स्वतःच? भाड्याचं. तुला काय करायचंय या सगळ्या चौकशा? काय करायचं म्हणजे? इथून पुढे या घराचं भाडं लक्ष्मीला मला द्यायला लागणार आहे. हा, आणि तेही हा भाडे करून मला पटला तर. कारण लक्ष्मीच्या घर मालकाकडून हे घर मी विकत घेतलंय. काय? आणि आता या घराची मालकीने पद्मावती घोरपडे. लाल माती कुस्तीची मिसळ झणझणीत वारपायची. वाट रस्ता तांबडा पांढरा. कोल्हापूरच्या पद्मावतीचा आहे की नाही दारा रा 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 रा. जानू, भावना, माझा तर विश्वासच बसत नाही अरे की भावना मॅडम असला थोडी कुठल्या खेळात सामील असतात. अरे तू ओळखत नाही तुझ्या मिळवणीला अजून. तिने एक नंबरची मस्तीखोर आहे. खूप किडे आहेत तिच्या अंगात. लहानपणापासून हे असलेच काहीतरी प्रँक करत असते. जानू, अरे ते सगळं ठीक आहे, पण शोधायचं कसं आहे त्यांना? इथे काय, इथे नुसतं बांधकाम सुरू आहे यार. चल. अरे आय एम शुअर या तिघी इथेच कुठेतरी असणार आहेत. या बिल्डिंगच्याच आत नसतील ना गेले? चल ना, जाऊन बघूया. हा चल. एक काम कर, तू त्या बिल्डिंग मध्ये शोध, मी या बिल्डिंग मध्ये शोध. ओके. पहिला टप्पा पूर्ण. आता पुढे शोधा. अरे यार, सिद्धू, सिद्धू इकडे. हे बघ, ही चिठ्ठी सापडली. काय? आय एम शुअर ही जानूचीच आयडिया असणार आहे. तिलाच हे असले क्लू सोडून ट्रेजर हंट वगैरे खेळायची सवय असते. अरे चल मग बघूया. तिघी इथेच असणार आहेत. चल चल चल. पद्मा, हे सगळं पास झालं. आणि सांग आता तुला नक्की काय हवंय ते.
दिवशी जेव्हा जेव्हा शिट्टी वाजवते तेव्हा तेव्हा काहीतरी धमाका होतो. आता पण वाजवलीये, आता काय होणार? धमाका. या सगळ्यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. काय काय नाही नाही अगं काय चाललंय? अरे अंगाला हात लावू नका. पुढच्या 10 मिनिटाच्या आत हे सगळे घराबाहेर पाहिजेत. हो असं कसं बाहेर काढा? आम्ही या घरात राहतो, आम्ही काही कुठे जाणार नाही. हो ना आई? हो. आणि आम्ही भाडं भरतो या घराचं, फुकट थोडी ना राहतोय. एक मिनिट तुम्ही असं बाहेर नाही काढू शकत त्यांना, कळलं? हो. तुला काय वाटलं तू असं आम्हाला घराबाहेर काढशील आणि आम्ही अगदी गुपचूप घराबाहेर जाऊ? आणि तुझे हुकूम आम्ही काय ऐकू? आणि एखाद्याच्या डोक्यावरचं छप्पर हिसकावून तुला काय मिळणार आहे ग? 40 वर्षांनंतर तुमच्या तोंडावर उत्तर मारल्याचा आनंद. पण एखाद्याचं राहतं घर असं हिसकावून घ्यायला तुला काहीच वाटत नाही का ग? हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ते तुझं तुला माहिती. पण मला एक नक्की माहिती आहे की हे घर तुझ्या हातात जाता कामा नये. ते मी दुप्पट किमतीला विकत घ्यायला तयार आहे. देत नाही जा. तिप्पट. थांब तू. अगं असं कसं आम्हाला आमच्याच राहत्या घरातनं बाहेर काढेल ती? नाही का हो? पण मग काय करतेस तुझं तुला तरी कळतंय का ग? झालं बोलून का कुणाला अजून काही बोलायचंय? ए, तुम्ही काय तोंड बघत बसलाय? काढा या ना बाहेर. एक मिनिट, एक मिनिट. तुम्ही असं होऊ शकत नाही. तुम्ही हात नाही लावू शकत आम्हाला. एक मिनिट, तिकडे हात नका लावू. वेंकी, पद्मा तू आता आम्हाला आमच्या घराबाहेर नाही काढू शकत. अहो सांगा ना तुम्ही तिला काहीतरी. बऱ्या बोलांना घराबाहेर व्हा, नाही तर मला पोलिसांना बोलवायला लागेल. मग ते तुम्हाला फरफटत बाहेर काढतील. तोंड काय बघताय? काढा त्यांना बाहेर. चला हो, चला. एक मिनिट, हात लावू नका. अहो, ती साईड आहे. एक मिनिट थांबा. एक मिनिट. प्रीतम, मारामारी करू नको. प्रीतम थांबा. अरे काय चाललंय? श्रीकांत काहीतरी बोल. एक मिनिट. थांबा जरा. वेंकीला बोल. वेंकी. लक्ष्मी, हिनं फार चलाखीनं डाव खेळलाय. हिनं आपल्याला कायद्यात अडकवलाय. त्यामुळे हिला कायद्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल आपल्याला. अहो पण आता काही आपण करू शकत नाही. इलाज नाहीये दुसरा काही. चला बाहेर. चल चल वेंकी. आई जातोय. ये. हा फ्लोअर बघूया का? सर हा तिकडे बघूया. कोणीच नाही रे इकडे. असं नाही ना होणार की आपण इकडे शोधतोय त्यांना आणि त्या ठिकाणी भलतीकडेच आहेत. बघ जे काय ते गेम आपल्याला जिंकायचंय. ओके सर हे बघ काय इथे अजून एक चिठ्ठी आहे. एवढ्या थकलात? बिल्डिंग अजून बरीच उंच आहे. जानू तू तर गेली आहेस, पण मी काय म्हणतोय
आता काय प्रत्येक मजला शोधत बसेल? नाही 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 एक मिनिट थांब. आपण काय करूया मध्ये आपण थेट गच्चीवर जाऊन उलटे शोधत येऊया ना. हो 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 सिद्धू, हा काय व्ह्यू आहे बघ ना यार. अरे कडक व्ह्यू आहे. हा ना? हा पण आपण मुलीला शोधायला आलो, विसरतोय का तू? इथे दिसतायत का? नाही. मग एक काम करू, परत आता खाली जाऊ आणि खाली दिसतायत का बघू. चला चल. सिद्धू, याही फ्लोअरवर जर नाही सापडले ना तर आपण शिस्तीत घरी जाऊया आणि मग त्यांचं ते बघत बसतील. आदित्य इकडे इकडे. अरे ते बघ तिकडे काय यार. भावना, पारू, जानू, हा कुठला प्रँक आहे यार? अरे प्रँक कसा, असं कोण प्रँक करतं काय? मला प्रँक नाही वाटत नाही. अरे तू तर तिघांना कोणी बांधून ठेवलंय का? काय? भावना मॅडम, पारू, मॅडम इकडे बघा मॅडम. भावना मॅडम, पारू, भावना मॅडम, काय झालं? मॅडम. विचारे, पण ही तर फक्त सुरुवात आहे. कशाला मावशीशी वाकडं घेत आहे? हा काय ग? तर काय? अरे ती जे काही म्हणते त्याला हो म्हणून टाका ना गपचूप. मला पण असं वाटतंय आपण त्यांच्याशी वैर घेण्यात काही पॉइंट नाहीये. त्या खूप पॉवरफुल आहेत. त्यापेक्षा आपण त्यांच्याशी भांडत नको बसायला. त्या सांगतात ते ऐकून टाकूया ना. जर का कुणाला माझ्या गटात यायची इच्छा असेल त्यांना या घरात जागा मिळू शकते. काय? पण ज्यांना लक्ष्मी आणि अहिल्याची बाजू घ्यायची असेल त्यांना मात्र या घराच्या बाहेर जावं लागलं. याला म्हणतात टांगा पलटी घोडे फरार. यार मला एक गोष्ट कळत नाही, त्यांना असं कोणी का बांधून ठेवलंय? सिद्धू, त्यांना बांधून नाही ठेवलंय, किडनॅप केलंय कोणतरी. काय? हो. चल पटकन जाऊया आपण. अरे काय? अरे एवढे मजले खाली उतरून परत तिकडे वरती चढण्यात एवढा वेळ नाहीये. आपल्याला इथून डायरेक्ट जावं लागेल. काय? हो. अरे आधी वेळ आहेस का तू? डायरेक्ट कसं जाणार आहे? तू काय उडी मारणार आहे काय इकडनं? तर जाऊया. तुला कळत का नाही आहे? आपण एवढ्या वेळात तिथे पोहोचतो, त्यांना जर काही कोणी केलं तर आय एम शुअर ते किडनॅपर्स इथेच असतील. अरे पण सिद्धू एक काम कर, काय? दोरी शोध, दोरी शोध. काय? हो इथे कुठे दोरखंड मिळणार आहे? आधी ते चल ना, एवढ्यात पोहोचलो असतो आपण. पटकन
दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. थांबा थांबा आलो आम्ही. चल 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 चल. वेलकम सिद्धू आणि आदित्य. तुमचं या बिल्डिंग मध्ये असं स्वागत करेन जे तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं ते? गुड. मग चला कामाला लागा. मावशी मावशी तुला जर का पैसे मोजायला माणूस लागणार असेल ना तर माझा विचार नक्की कर. मला त्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी तुझा चांगला अकाउंटंट होऊ शकेल. हा आता ताटातल्या चपात्या मोजणार तू माझा अकाउंटंट होणार. चल नेक्स्ट. मावशी ज्यूस. मावशी माझा स्वतःचा बिझनेस आहे. तुझे काही बिझनेस आहेत ना ते मी सांभाळू शकतो. माझा विचार करू शकतेस. तुझा स्वतःचा बिझनेस बुडाला ना रे. माझं दिवाळा काढशील तू. निघ रे निघ. चाल निघ ना. हा तुझं काय आता? हे दोघे मूर्ख होते पण तुम्हाला माहिती आहे मी तर हुशार आहे. मी असं स्वतःचा अपमान नाही करून देणार. मी आधीच जाते. नाही मी म्हणत होते मी येते. आलेच. तुम्हाला असा त्रास दिला पाहून मला खूप बरं वाटतंय. जो जान्हवीच्या जवळ येणार त्याची हीच अवस्था होणार. सॉरी. नाही अजून थोडेच मजले बाकी आहे. कम ऑन. करेक्ट यार. कोण सांगणार नाही आपल्याला. सावकाश. अरे तुम्ही बाहेर कसे काय आलात? तुम्हालाही घरात हाकलवलं की काय? नाही बाबा. अहो मी कुठे त्यांच्या गटात गेलो होतो. मी फक्त त्यांच्या मनात काय चालू आहे ते समजून घेण्यासाठी गेलो होतो. काय झांबाज बाई आहे ती. आई तुला सांग. हे तर म्हणजे असं झालं धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. असंच पाहिजे यांना. चांगली अद्दल घडली आता. तेच तर. घरच्यांना सोडून कधी कोणाचं भलं झालंय का? सासूबाई सावकाश. विणा पाणी आण पटकन. होय. विणा.
माझ्या आईला. प्रीतम हा. पटकन आपल्या गाडीतनं पाणी घेऊन ये. हा काय परिस्थिती आली आहे ग अहिल्या. इतकी वर्ष ज्या घराने आम्हाला आधार दिला, जिथे आम्ही अनेक स्वप्न पाहिले, तेच खरंच परक झाले. काही परिस्थिती आमच्यावर आली. लक्ष्मी, पण याही परिस्थितीत आपण सगळेजण एकत्र आहोत. हे काय कमी आहे का? सासूबाई, सावकाश सावकाश सावकाश. लक्ष्मी, तू अजिबात काळजी करू नको. अगं, अशी कित्येक वादळ आपण परतावून लावली आहे. याचा सुद्धा आपण नक्की सामना करू. फक्त त्याकरता थोडा धीर धरायला हवा. हिची इच्छा आहे की आपण हिच्यासमोर हार मानावी आणि कुडखे टिकावेत. हे आपण अजिबात करणार नाही. अगदी बरोबर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्याकडे एक ऑफर आहे. मी दिलेलं चॅलेंज स्वीकारा, स्पर्धेत उतरा, मला हरवा आणि हे घर मिळवा. बघ लक्ष्मी, आता सगळं तुझ्या हातात आहे. तू तयार झालीस आणि अहिल्याला तयार केलीस तर एका क्षणात तुमच्या डोक्यावर छप्पर येईल. मला सतत असं का वाटतंय? ह्या सगळ्या मागे जयंतचाच हात असेल. खरंच मी बरोबर विचार करते की चुकीचा? अरे ते काय ना, ठीक आहेस ना? आपल्या दोन्ही ट्रॅकमधून ते अगदी कम्फर्टेबली बाहेर पडले आहेत. हे बघा, आपल्या फायनल प्लॅनमधून त्यांची सुटका होता कामा नये. तुम्हाला माहिती आहे ना काय करायचंय ते? चल सिद्धू, अजून भरपूर फ्लोर आहे. हो हो, चल चल चल. अरे यार, हे काय मध्येच आहे यार. मी तुला बोललो होतो ना, वरच्या वरून गेलो असतं यार. यांनी हे सगळं ब्लॉक करून अरे काय बोलतोय? आधी शक्य होतं का वरून जाणं? थांब थांब, मी बघतो काय ते. अरे येणारस का? पडशील. एक काम कर, ही सगळी लाकडं बाजूला काढ. चल पटकन घेतात. दे 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 दे, पटकन दे. लागलं असतं आता. नाही ठीक आहे ठीक आहे, थांब. काढ काढ, तो काढ. दे. ठीक आहे.
सावकाश. पकडले मी. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही झालं तर मी तुम्हाला वर पोहोचू देणार नाही. झालं चालेल जागा. इथपर्यंत जरी तुम्ही पोहोचला असाल तरी मुलींना सोडवणं तुमच्यासाठी एवढं सोपं नसणार आहे. ठीक आहेस ना? हो. थांब. पाहुण्याचं काय? हो. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? हो. पारू तू ठीक आहेस ना? मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही ठीक आहात ना? हो मॅडम मी ठीक आहे. मला काय होणार आहे? आदित्य सर तुमचा हात ठीक आहे ना? हो ठीक आहे. तू ठीक आहेस ना? सगळे ठीक आहे ना? हो, जाणून तुझ्या प्रँकमुळे सगळे प्रॉब्लेम होत आहे. शेवटी हे वाचलेच, पण आता हे सगळे लगेच घरी पोचतील. मला त्यांच्या आधी घरी पोचायला हवं.